नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. बुधवार दिनांक 26 फेब्रुवारीला आहे महाशिवरात्री. तर हा दिवस म्हणजे भगवान शिवशंकरांच्या पूजेचा आराधनेचा दिवस आहे. भगवान शंकर हे देवादिदेव महादेव आहेत, त्यामुळे त्यांची शिवपिंड ही आपल्या घरात असणे आवश्यक आहे. ज्यांच्या घरी शिवपिंड आहे त्यांच्याकडून शिवपिंडीची पूजा करताना काही चुका तर होत नाही ना, त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. बऱ्याच लोकांना आपण शिवपिंडीची पूजा कशी करावी हे माहीत नसते आणि अजाणतेपणे त्यांच्याकडून काही चुका होतात. त्याचे गंभीर परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो आणि आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आपल्या देवघरामध्ये काही मूर्त्या असणे आवश्यक आहे. यामध्ये आपल्या कुलदेवतेची मूर्ती, कुलदेवीची मूर्ती, त्याचबरोबर गणपती बाप्पांची मूर्ती, अन्नपूर्णेची मूर्ती आणि शिवपिंड असणे आवश्यक आहे. आपले कुलदैवत कुलदेवी यांची मूर्ती किंवा टाक नसेल तर आपल्या घरामध्ये त्यांचे फोटो तरी असणे आवश्यक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले कुलदैवत कुलदेवी गणपती बाप्पा, त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणि शिवपिंड यांची आपल्या देवघरामध्ये स्थान कोठे असावे, त्याचबरोबर त्यांची पूजा कशी करावी, भगवान शंकरांची शिवपिंडीची पूजा करताना आपल्याकडून काही चुका तर होत नाही ना, याविषयीची संपूर्ण माहिती मी देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. भगवान शंकर हे देवादिदेव महादेव आहेत, त्यामुळे त्यांची शिवपिंड आपल्या देवघरात असणे आवश्यक आहे. ज्यांच्या घरी शिवपिंड नाही त्यांनी या महाशिवरात्रीच्या अगोदर शिवपिंड आणून पूजली तरी देखील चालेल, किंवा आपण महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी शिवपिंड आणावी आणि महाशिवरात्री दिवशी पूजा अभिषेक करून त्यांची स्थापना आपल्या देवघरामध्ये करावी. कोणत्या प्रकारची शिवपिंड आपल्या देवघरात पूजणे आवश्यक आहे, तर आपण दगडी शिवपिंड आणून त्याची पूजा करू शकता, किंवा आपण पारद शिवलिंग, पितळेची शिवलिंग किंवा चांदीचे शिवलिंग आणून आपण आपल्या देवघरामध्ये त्याची स्थापना करू शकता. बरेच जण शिवपिंड न पूजता काही ठिकाणी भगवान शंकरांची मूर्ती किंवा फोटोचे पूजन केले जाते. आपण तसे अजिबात करायचे नाही. तर आपल्याला आपल्या देवघरामध्ये शिवपिंडच पूजायची आहे, कारण भगवान शंकरांची मूर्ती किंवा फोटो पूजला जात नाही. तर फोटो असेलच तो संपूर्ण कुटुंबासहित, म्हणजे माता पार्वती, भगवान शंकर, श्री गणेश आणि कार्तिकेय यांचा एकत्र फोटो असावा. असा फोटोच आपण आपल्या घरामध्ये लावायचा आहे. काही जण शिवपिंड खरेदी करत असताना किंवा काही जणांच्या देवघरामध्ये शिवपिंडीसोबत नागाचा फणा किंवा नंदी असतो. काही जण त्रिशूळी पूजतात. तर आपण शिवपिंडीसोबत नागाचा फणा, नंदी किंवा त्रिशूळ ठेवायची नाही. नंदी हा फक्त मंदिरातच चालतो. त्रिशूळ हे भगवान शंकरांच्या जवळच असते, त्यामुळे आपण ते आपल्या देवघरात पूजायचे नाही. तर आपण देवघरामध्ये फक्त शिवपिंडच ठेवायची आहे. त्याच्याजवळ नागाचा फणा, नंदी किंवा त्रिशूळ ठेवू नये. जास्तीत जास्त आपल्याला 3 इंचापर्यंतच शिवपिंड घ्यायची आहे. त्याचबरोबर शिवपिंड घेत असताना ती आतून भरीव असावी, पोकळ असू नये. पोकळ शिवपिंड आपल्या देवघरामध्ये अजिबात पूजू नये. त्यामध्ये तुम्ही दगडाची, चांदीची किंवा पारद शिवलिंग किंवा पितळेचे शिवलिंग जरी घेतले तरी चालेल. काही जणांच्या घरी शिवपिंड ही देवघरामध्ये पूजली जात नाही, म्हणून ते शिवपिंड आपल्या तुळशीमध्ये ठेवतात. तर तुळशीमध्ये शिवपिंड कधीही ठेवू नये. तुळस ही विष्णुप्रिय आहे. तुळशीमध्ये आपण शाळीग्राम ठेवावा. शाळीग्राम हे भगवान विष्णूंचा अवतार आहे, त्यामुळे तुळशीमध्ये आपण शाळीग्राम ठेवावा. भगवान शंकर हे वैरागी आहेत, त्यामुळे तुळशीमध्ये आपण भगवान शंकरांची शिवपिंड ठेवू नये. भगवान शंकरांना कधीही तुळस अर्पण करू नये. आपल्या देवघरामध्ये कोणते देव कोणत्या ठिकाणी ठेवावी, त्याचबरोबर आपण शिवपिंड कोणत्या दिशेला ठेवावी हेही महत्त्वाचे आहे. आपल्या देवघरामध्ये जर पायऱ्या असतील तर आपण वरच्या पहिल्या पायरीवर आपल्याला आपल्या गुरूंचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे, म्हणजे आपण श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतरच्या दुसऱ्या पायरीवर आपल्याला कुलदैवत आणि कुलदेवी यांची टाक किंवा मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतरच्या तिसऱ्या पायरीवर आपल्याला आपल्या उजव्या बाजूला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीला लागून आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णेची मूर्ती, एका वाटीमध्ये तांदूळ घालून त्यामध्ये अन्नपूर्णेची मूर्ती ठेवायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला शिवपिंड ठेवायची आहे. शिवपिंडीच्या पुढे कोणतेही देव ठेवू नयेत. शिवपिंडीला जी जलाधारी आहे ती उत्तरेकडे असावी, त्याच्या पुढे कोणतेही देव ठेवू नयेत. शिवपिंड ठेवत असताना ती आपल्याला पांढऱ्या वस्त्रावर ठेवायची आहे. त्याचबरोबर शिवपिंडीला आपण भस्म, पांढरी फुले, चंदन, पांढऱ्या अक्षता, त्याचबरोबर कापसाचे वस्त्र जे आपण करतो ते हळद कुंकू न लावता बनवायचे आहे आणि ते शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे. अशा पद्धतीने आपण शिवलिंगाची पूजा करायची आहे. दररोज देवपूजेच्या वेळी आपण शिवपिंडीची पूजा करत असताना 1 लोटा जल अर्पण करूनच आपण शिवपिंडीची पूजा करायची आहे. आपल्याला रोज 1 लोटा जल अर्पण करणे शक्य नसेल तर आपण प्रत्येक सोमवारी तरी आपण शिवपिंडीवर 1 लोटा जल अर्पण करावे आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. भगवान शंकर हे देवादिदेव आहेत. सर्व देवांपेक्षा भगवान शंकरांचे स्थान हे खूप मोठे आहे, कारण ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यावेळी
त्या समुद्र मंथनाच्या वेळी हलाल विष बाहेर पडले. या हलाल विषामुळे सृष्टी पूर्ण नष्ट झाली असती. त्यावेळी भगवान शिवशंकरांनी हे हलाल विष प्राशन केले. त्यामुळे त्यांच्या घशामध्ये दाह निर्माण झाला. त्यांच्या जटामध्ये असणाऱ्या गंगेलाही हा त्रास होऊ लागला. त्यावेळी सर्व देवांनी त्यांना दूध घेण्याचा आग्रह केला. हे दूध घेतल्यामुळे त्यांचा दाह कमी झाला. त्यामुळे शिवपिंडीवर कच्चे दूध अर्पण केले जाते. आपण कधीही शिवपिंडीवर दुधाने अभिषेक करणार असाल तर आपण कच्चे दूधच अर्पण करायचे आहे. यावेळी आपल्याला तापलेले गरम केलेले दूध आपण शिवपिंडीवर अभिषेक करताना आपल्याला गरम दूध वापरायचे नाही. शिवपिंडीचे पूजन करताना आपण कधीही हळद कुंकू किंवा लाल फुले आपण वापरायची नाहीत. शिवपिंडीवर आपण केवडा बकुळीची फुले कधीही अर्पण करू नयेत. भगवान शंकरांना अत्यंत प्रिय म्हणजे धोत्र्याचे फूल सर्वाधिक प्रिय आहे. त्याचबरोबर भगवान शंकरांना बेलपत्र व शमीची पाने अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. तुमच्या घरी जर शिवपिंड नसेल तर आपण महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी शिवपिंड आणून महाशिवरात्रीला अभिषेक पूजा अर्चा करू शकता. तर आजचा व्हिडिओ येथे संपवते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.